स्टँडर्ड 9चा आपण 5.2 प्रॅक्टिस सेट आपण या ठिकाणी घेणार आहोत. 5.2 त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे word problems. We have to complete all the word problems. Okay. Hello. Yes. Father. Practice at 5.2. In an envelope, there are some 5 rupee notes and some 10 rupees note. एक इन्व्हलप आहे आणि त्या इन्व्हलप मध्ये काही जे नोट आहेत हे 5 रुपयाचे आहेत आणि काही जे नोट आहेत ते 10 रुपयाचे आहेत. Total amount of these notes together is 350 रुपये. Number of 5 rupee notes are less by 10. Number of 5 rupees note are less by 10. Then twice number of 10 rupee note. Then find the number of 5 rupees and 10 rupee notes. Note. पहिले सिंपल लॉजिक लावायचं. 5 रुपयाची नोट काय करायचं? X. 10 रुपयाची नोट काय करायचं? Y. मग काय म्हणायचं? लेट द नंबर ऑफ 5 रुपीज नोट काय? X. आणि नंबर ऑफ 10 रुपीज नोट काय बेटा? Y. करून दाखवतो मी तुम्हाला. मी शॉर्ट मध्ये करून दाखवेल. बघा, रुपये 5 रुपयाची नोट किती? X. रुपये 10 रुपयाची नोट किती बेटा? Y. पहिली कंडिशन काय म्हणलं? टोटल अमाउंट ऑफ दिस नोट्स टुगेदर म्हणजे एकत्रित X प्लस Y. कोणता? हे किती नोट आहे? 5X. ठीक आहे, कंडिशन बघा त्या ठिकाणी. आणि दुसरा 10 रुपयाचा किती नोट आहे? Y नोट आहे. त्या दोघांची बेरीज किंमत किती यायला लागली? 350 यायला लागली. 350. त्याच्यातून काय कॉमन निघेल? 5 निघेल. 5 जर निघाला तर काय येतो? X प्लस 2Y इज इक्वल टू किती? 350. X प्लस 2Y बरोबर काय येतं बेटा? 350 भागिले 5. कटवा 7 35 70 म्हणजे X प्लस 2Y बरोबर किती आहे? 70. इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1. दुसरा पहा. दुसरी कंडिशन काय म्हणते? नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स. 5 रुपीज नोट्स. नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स are less by 10. 5 rupees are less by 10. Twice number of 10 rupees note. Twice number of 10 rupees note. काय म्हणले पहा बरं का? नंबर ऑफ 5 रुपीज नोट किती आहे? X. are less by 10. कितीने कमी? 10 ने कमी. कितीने कमी बेटा? 10 ने कमी आहे. Then twice number of कोणते नोट्स? 10 रुपीज नोट. म्हणजे काय झालं? X minus 2Y. पहा X minus 2Y is equal to काय? -10. आणि जर पहिल्याचं जर आपण ऍज इट इज जरी ठेवलं तरी आपल्याला त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. पहा बेटा, पहिली कंडिशन आपण त्या इकडे पहा. X प्लस 2Y बरोबर काय होतं? 70. X मायनस 2Y बरोबर काय बेटा? -10 आहे. ओके. आता या ठिकाणी दोघांना काय करता येईल? ऍडिशन. काय करता येईल बेटा? ऍडिशन करता येईल. ऍडिंग 1 2 बरोबर काय? X प्लस 2Y बरोबर येतं 70. X मायनस 2Y बरोबर येतं -10. X आणि X किती झाले? 2X. हा कटवा. किती झालं? 60. इकडे लागून आकार तिकडे जाऊन काय होतो? भागाकार. X ची किंमत काय आहे बेटा? 30. आन्सर इज 30. आन्सर इज 30. हे ठेवा कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये. चला मी याच्यामध्ये ठेवतो किंवा पहिल्यामध्ये ठेवतो. X किती आहे? 30 प्लस 2Y बरोबर 70. इकडला प्लस इकडे जाऊन काय झालं बेटा? मायनस. मग 2Y बरोबर किती आला? 40. Y बरोबर किती आला? 20. Y बरोबर किती आला? 20. तर आपल्याला म्हणता येतं 5 रुपयाच्या नोटा 30 आहे आणि 10 रुपयाच्या नोटा किती बेटा? 20 आहे. आलो बाबा आलो.
denominator of a fraction, the denominator of a fraction, समजून घ्या, एक असतो न्यूमरेटर वरचा, डिनॉमिनेटर खालचा. The denominator of fraction is 1 more than twice its numerator. आता त्या ठिकाणी पहा, वरचा आणि खालचा काय करायचं आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. पहा, the denominator of fraction पहिल्या कंडिशन अनुसार बघा, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन, न्यूमरेटर काय धरला आपण x, डिनॉमिनेटर काय धरला आपण y. तर डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन is 1 more than twice numerator. न्यूमरेटर काय आहे बेटा x, म्हणजे y is equal to पहिल्या इक्वेशन काय आलं, ठीक आहे बघा चेक करा, म्हणजेच काय तर 2x इकडला प्लस इकडून काय होतो मायनस, सॉरी 2x, चेक इट, 2x plus 1 हे पहा, 2x plus y is equal to काय येतं 1 येतं. ठीक आहे, कसं येतं सांगतोय का, y is equal to काय होता 2x plus 1, 2x आहे 2x इकडला प्लस इकडून काय होतो मायनस होतो. ठीक आहे, पहिलं इक्वेशन झालं. आता दुसरा वाला पाहतो ठिकाणी आपल्याला काय करता येईल. दुसरी कंडिशन काय म्हणते, 1 is added to numerator and 1 is added to denominator. The ratio of numerator and denominator is 1:2. करा क्रॉस मल्टीप्लाई, 2 in bracket x plus 1 is equal to 1 in bracket y plus 1. 2x plus 2 बरोबर y plus 1. 2x minus y is equal to 1 minus 2. 2x minus y is equal to minus 1. आला बघा इथे आपल्याला दोन इक्वेशन अशा प्रकारे मिळतात. आणि असं मिळाल्यानंतर दोन्हीची इक्वेशन जर ऑब्झर्वेशन केलं मला कन्फ्यूज झालंच बेटा इथं, ते मला वाटलं थोडं इथं पुस्तक मिस्टेक आहे, कारण ह्याला कसं करता येतं पहा बेटा, हे 2x इकडला प्लस इकडून काय होतं मायनस आणि इकडला प्लस इकडून काय होतं मायनस, अशा प्रकारे, आणि दोन्ही इक्वेशन कशी बेटा सेम होतात. त्याच्यामुळे इनफायनाइट नंबर्स आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात. There can be infinite values that will satisfy the given condition. Okay. The sum of age of Priyanka and Deepika. Sum म्हणजे काय बेरीज. Age of Priyanka and Deepika. लेट समजा प्रियंकाचं वय किती आहे x आहे, प्रियंकाचं वय किती आहे x, दीपिकाचं किती असेल y. दोघांचं काय असेल बेटा x plus y बरोबर 34. नंबर 1. Priyanka is elder to Deepika by Priyanka is elder to Deepika. किती 6 वर्ष. 6 वर्ष म्हणजे x minus y is equal to 6. बघा x minus y is equal to 6. दोन इक्वेशन मिळाले. दोघांना काय करणार, एक प्लस एक मायनस ऍडिशन करा. 2x बरोबर 34 6 40 काय येते 20 येते. व्हॅल्यू ऑफ इक्वेशन ठेवलं तर काय येते y is equal to 34 minus 20. y बरोबर किती येतं 14 येतं. आता जे प्रेझेंट एज आहे प्रियंका आणि दीपिकाचं किती आहे 20 वर्ष आणि 14 वर्ष आहे. The total number of lions and peacock in a certain zoo is 50. Lion आणि peacock ची बेरीज दिली तुम्हाला. कोणाची? Lion आणि peacock. Lion किती आहे x, peacock किती आहे y, बेरीज किती आहे 50. बेरीज किती आहे 50. The total number of their legs is 140. त्यांच्या पायांची बेरीज किती आहे 140. लायनला किती असतात 4 पाय, पिकॉकला किती असतात 2 पाय. ओके. आता इक्वेशन 1 आणि 2 सारखी का नाही. वरच्याला किती गुणाकार करावा लागेल, वरच्याला करावा लागेल 2 ने करा. मग किती येते 2x + 2y बरोबर 100. आणि खालचा किती आहे 4x + 2y बरोबर 140. अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन मिळाले. छेडछाड आपण याच्यामध्ये केलेलं आहे. मग ज्यावेळेस आपण काय करतो याला काढतो, काढल्यानंतर काय ते सांगा बरं का, हे इक्वेशन वरील खाली आहे बरं का बेटा. मग 6x बरोबर पहा तेव्हा आलं. याच्यातला कॉमन जरी काढला आपण तर त्या ठिकाणी काय करता येतं, दोन कॉमन निघतं. x + y बरोबर 70. दॅट इज 2x + y बरोबर काय येतं 70 येतं. याचं पहिलं आपल्याला मिळालं. याच्यातून दोन कॉमन काढल्यावर काय म्हटलं 2x + y बरोबर 70. प्लस मायनस कटला किती आला 1 प्लस 1 मायनस म्हणजे काय आला x बरोबर काय आला 20 आला. किती आला 20. याच्यात जर व्हॅल्यू ठेवलं परत तर y ची व्हॅल्यू किती येते तुम्हाला
सेम आपण ज्या पद्धतीने सोडवतो त्याच पद्धतीने 30 व्हॅल्यू येते. संजय गेट्स फिक्स्ड मंथली इन्कम. संजय गेट्स फिक्स्ड मंथली इन्कम. संजयला फिक्स्ड मंथली इन्कम आहे. किती इन्कम आहे बघा बरं का संजयला फिक्स्ड मंथली इन्कम. तर पहा त्या ठिकाणी संजय गेट्स फिक्स्ड मंथली इन्कम. संजयला फिक्स्ड मंथली इन्कम मिळते. प्रत्येक वर्षाला त्याच्या सॅलरी मध्ये सर्टन इन्क्रीमेंट होते. किती होते माहिती नाही. 4 वर्षानंतर त्याची जी महिन्याची सॅलरी आहे ती आहे 4,500 रुपये आणि 10 वर्षानंतर त्याची सॅलरी होत आहे 5,400 रुपये. Then find ओरिजिनल सॅलरी and yearly income. ओरिजिनल सॅलरी काय करायचं x, yearly income काय करायचं y. फिक्स्ड सॅलरी किती आहे x, इन्क्रीमेंट किती आहे y. तर पहिली कंडिशन काय म्हणते संजय गेट फिक्स्ड मंथली इन्कम एव्हरी इयर देयर इज अ सर्टन इन्क्रीमेंट इन हिज सॅलरी आफ्टर 4 इयर्स. आफ्टर म्हणजे काय ऍडिशन आफ्टर 4 इयर्स. आफ्टर किती इयर्स बेटा 4 इयर्स. नीट पहा हे काय सॅलरी x increment y. Salary x, there is a certain increment in his salary. पहिला काय x सॅलरी किती वर्ष 4 वर्ष. त्याच्यानंतर किती झाले त्याला 4,500. 4,500 झाले. सेम तसंच 10 वर्षानंतर किती वर्षानंतर 10 वर्षानंतर 5,400. दोघांचं सेम आहे. कट 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 करा. मायनस मायनस कटिलो काय येते -6y. किती येते 900. मायनस मायनस प्लस झाले 900 भागिले 6. 900 भागिले 6 कटवा. प्लस 1,3 आन्सर किती आला बेटा y बरोबर आला 150. याच्यामध्ये ठेवा y बरोबर 150. x प्लस 150 गुणिले 4 काय ते 600 बरोबर 4,500. इकडला प्लस इकडे जाऊन काय होतो मायनस. आन्सर येते 3,900. म्हणजे त्याची सॅलरी किती आहे 3,900. इन्क्रीमेंट किती झाली पहिला 600 आणि पुन्हा अजून परत त्याची वाढत गेली. संजयची फिक्स्ड सॅलरी किती आहे 3,900 आणि त्याचा अॅन्युअल इन्क्रीमेंट आहे रुपये 150. सेम प्रॉब्लेम आहे. The price of 3 chairs and 2 tables. The price of 3 chairs and 2 tables. किती chairs आहेत? X chairs. Like 3 chairs. You have to find the price of chairs. Let the price of the chairs be X and table be Y. म्हणजे पहिला काय येते 3x plus 2y बरोबर 4,500. नंबर 1 उलट खाली बघा सेम 5x plus 3y बरोबर 7,000. काढायचं नाही. आता आपल्याला काय करावं लागेल दोघांचं व्हेरिएबल सेम करावं लागेल. सेम एकतर काय करावं लागेल वरच्याला 5 ने आणि खालच्याला 3 ने. वरच्याला 5 ने करा खालच्याला 3 ने करा. काय इक्वेशन मिळते बघा 15x 10y 45 गुणिले 5 25 22 22,500. हे 15x हे 9y 7-21 मायनस कटवा 10 मधून 9 गेले y गुणिले हे उरलं 1,500. 1,500 1,500 काय करा ह्याच्यामध्ये कोणत्यात बी ठेवा 3x प्लस 15 15 15 2 30 बरोबर 4,500. 3x बरोबर 4,500 मधून गेले 3,000 तर 3x बरोबर किती आलं 1,500 बेटा. इकडे गुणाकार तिकडे जाऊन भागाकार होतो
1,500 भागिले 3 बरोबर 500 रुपये. म्हणजे एका शेअरची किंमत 500 आहे. एका शेअरची किंमत किती आहे? 500. आता टेबल बी काढावा लागेल. तरी काढला बा. टेबल किती आहे? 1,500 ला टेबल आहे. तुला किती टेबलची काढायची? ती 2 शेअर. 2 शेअर किती आलं? 1,000. 2 टेबल किती आलं बेटा? 3,000. ठीक आहे. अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता. खूप सोपे प्रॉब्लेम्स आहेत. इझिली येतं. कारण डेव्हिला सुद्धा अशा प्रकारचे प्रॉब्लेम झालेले आहेत आपले. ओके. पुढचा प्रॉब्लेम बघा. चला पुढचा पहा. The sum of digit in a 2-digit number. The sum of digits in 2-digit number is like. युनिट प्लेसला काय करायचं? Yes. आणि 10th प्लेसला काय करायचं? Y. युनिट प्लेसला Yes. आणि 10th प्लेसला काय करायचं? Y. मग काय म्हणलं? तर सम म्हणजे बेरीज. सम म्हणजे बेरीज ऑफ डिजिट इन 2-digit नंबर इज 9. पहिला कोणता धरायचा आपण? युनिट प्लेसला कोण आहे? X. 10th प्लेसला कोण आहे? Y. त्याची बेरीज किती आहे? 9. एक मिनिट. द सम ऑफ डिजिट्स इन 2-digit नंबर. 2-digit नंबर. पहिला डिजिट कोणता असेल? X. दुसरा कोणता असेल? Y. त्या दोघांची बेरीज करा. X + Y बरोबर काय येतं? 9. काय येतं बेटा? 9. पहा. लेट द डिजिट इन युनिट प्लेस काय? X. आणि 10th प्लेसला काय लिहायचं? Y. तो नंबर काय आहे तुमचा? 10Y हा 10 नंबरला आणि हा X. ओके. अकॉर्डिंग टू पहिल्या कंडिशन अनुसार काय? द सम ऑफ डिजिट्स इन 2-digit number X + Y बरोबर काय येते? 9. नंबर 1. The number obtained by interchanging the digits. आता डिजिट कसे मिळवायचे? इंटरचेंज करून मिळवायचे. इंटरचेंज म्हणजे कसं करायचं? 10x + y बरोबर काय? 27. पहा. The number obtained by interchanging the digits किती आहे? 10x + y. दुसरी कंडिशन काय बघा? अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन काय म्हणते? The sum, the number obtained by interchanging the digit exceeds the original number. Original number ला किती आहे? 27 ने एक्सीड होऊ लागला. ठीक आहे. तर मूळ नंबर काय बघा बरं आता. मूळ नंबर त्या ठिकाणी काय आहे? तर अकॉर्डिंग टू ठीक आहे. द नंबर obtained by interchanging the digit हा नंबर आहे. तो ओरिजिनल नंबर काय आहे? 10y + x आहे. हे इंटरचेंज केल्यावर 27 जास्ती होतं कुणापेक्षा? ओरिजिनल पेक्षा. कुणापेक्षा? ओरिजिनल पेक्षा 27 जास्त. परत एकदा पाहू. द नंबर obtained by interchanging the digit exceeds the original number. exceeds the original number. आता ओरिजिनल नंबरला एक्सिड होऊ लागलाय. आता पहिला हा नंबर कोणता आहे? हा आहे. याला काय करायचे? इंटरचेंज करायचं आहे. केलं तर त्यावेळेस काय होऊ लागलंय? एक्सिड्स ओरिजिनल नंबर. कितीने बेटा? 27. कितीने? 27. तर त्यावेळेस काय होतं बघा? 10x इकडे काय होतं? -10y -10y + y बरोबर किती बेटा? 27. 9x - 9y बरोबर 27. 9 कॉमन निघतं. x - y बरोबर 3.
आणि ऑलरेडी किती आहे x + y = 9 आहे. दोघांना ऍडिशन करा, y y कटतं 3 कटवा 2x बरोबर 12 x बरोबर 6 परत ह्याच्यामध्ये ठेवा 6 + y बरोबर 9 y बरोबर काय येते 3 y बरोबर काय येते 3 त्याला अजून करावं लागेल ओरिजिनल नंबर आपल्याला मिळवता येते 10y + जे काही असेल त्या पद्धतीने आपण ठेवून त्याला ओरिजिनल नंबर सुद्धा जे दोन इक्वेशन मिळते का त्याच्यामध्ये परत ठेवायचं आणि व्हॅल्यू करायचं ट्रायंगल आहे ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल द मेजर ऑफ अँगल A is equal to sum of measure of B and C समजून घ्या in a triangle ABC the measure of angle A measure of angle A is equal to measure of angle B plus measure of angle C हे पहिली कंडिशन दिलेली आहे. Also the ratio of measure of angle B and C angle B is to angle C चा रेशो दिला 4:5 म्हणजे angle B बरोबर येते 4x आणि angle C बरोबर येते 5x angle C बरोबर येते 5x म्हणजे काय झालं बेटा म्हणजे सर A बरोबर झाला 4x + 5x म्हणजे किती झाला 9x किती अँगल मिळाले तुला हा A हा B आणि हा C हा किती आहे 9x B किती आहे बेटा 4x आणि C किती आहे 5x C किती आहे 5x किती x आहे 5x ठीक आहे ह्या ठिकाणची ऍडिशन करा तसं मग मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल किती असते 180 डिग्री म्हणजेच काय येतं म्हणजे अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू काय येते 180 9x 4x 5x बरोबर 180 18x बरोबर 180 x बरोबर 10 इकडला गुणाकार इकडे जाऊन काय झाला भागाकार म्हणजे a बरोबर किती झालं 9x म्हणजे 90 b बरोबर 4x म्हणजे किती झालं 40 c बरोबर 5x म्हणजे किती झालं 50 अशा प्रकारे तुम्हाला abc चे व्हॅल्यू मिळत असतात ठीक आहे काय म्हणलं या ठिकाणी गणित हा वेगळ्या पद्धतीने केलाय का हॅलो लेट द मेजर ऑफ अँगल बी समजा या ठिकाणी काय म्हणलं इन ट्रायंगल एबीसी द मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू सम ऑफ मेजर ऑफ अँगल बी अँड सी ठीक आहे हे तर आपण कंडिशन आता सांगितलं त्या ठिकाणी अँगल बी किती धरायचा पण x आणि अँगल सी किती धरायचा y अँगल बी किती धरायचा x आणि अँगल सी किती धरायचा y म्हणजे काय येतं अँगल ए बरोबर बी प्लस सी बी काय धरायचं x सी काय धरायचा y ठीक आहे अँगल ए बरोबर एवढा आलं ठीक आहे बेटा पुन्हा बघा ट्रायंगल एबीसी मध्ये अँगल ए प्लस अँगल बी हे तर माहिती आपल्याला अँगल सी बरोबर किती असते 180 रिझन सांगा द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री हा x प्लस y हा x हा प्लस y बरोबर 180 x आणि x 2x 2y 2 कॉमन निघाला x प्लस y बरोबर किती बेटा 180 इकडला गुणाकार तिकडे जो काय झाला भागाकार 180 भागिले 2 म्हणजे x प्लस y बरोबर काय ते 90 पहिली कंडिशन मिळाली दुसरं काय म्हणतं रेशो दिलाय कुणाला b:c ला किती दिलाय 4/5 म्हणजेच काय 4/5 इज इक्वल टू x डिवाइडेड बाय y करा क्रॉस मल्टिप्लाय 5x बरोबर 4y 5x मायनस 4y इज इक्वल टू 0 ठीक आहे दोन इक्वेशन मिळाले आता मला सांगा इथं y आहे इथं 4 आहे पहिल्या किती गुणाकार करावा लागेल 4 ने 4 ने जर याला गुणाकार केलो तर काय येते बेटा 4x 4y 360 हा एक इक्वेशन मिळाला हा एक मिळाला आता दुसऱ्यामध्ये जायची गरज नाही आपल्याला कोणता कोणता मिळाला पहिला मिळाला 5x 4y इज इक्वल टू 0 होता आणि आता त्याला आपण किती गुणाकार केलतो बेटा 4 ने हा काय झाला
4x प्लस 4y बरोबर 360. 4x प्लस 4y बरोबर 360. नऊ एक्स बरोबर 360. एक्स बरोबर काय तर बेटा 9 चौक 36. 40 डिग्री येतं. पण आताच आपण पाहिलं होतं की त्याला 40 डिग्री आला. परत कशात ठेवा, पहिल्यामध्ये या दुसऱ्यामध्ये ठेवा, उत्तर काढता येतं. कोणत्यामध्ये ठेवा, ह्याच्यामध्ये. मग काय ते 40 प्लस वाय बरोबर 90. इकडला प्लस इकडे जाऊन काय होतो, मायनस होतो आणि तो पाहिला 50 डिग्री आला. एक्स आला 40 आणि वाय किती आला 50 डिग्री आला. अशा प्रकारे एक्स आणि वायची आपण व्हॅल्यू काढलेल्या आहेत. ठीक आहे. आणि पुन्हा आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवली. हे किती आहे, बी प्लस सी 40 आणि 50 90. आय थिंक सुरुवातीलाच काढलं का रे, काढलं ना मी पहिल्याच. दोन पद्धतीने काढून दाखवलं. डिवाइड द रोप ऑफ लेंथ. एक रोप आहे, तिची लांबी आहे 560 सेंटीमीटर. काय म्हणता बेटा, एक रोप आहे, दोरी आहे, त्या दोरीची लांबी किती आहे 560 मीटर, 560 सेंटीमीटर. दोन पीस मध्ये त्याला डिवाइड करण्यात आलं. हे किती आहे 560 सेंटीमीटर. दोन तुकड्यामध्ये, पहिला तुकडा एक्स, दुसरा तुकडा वाय. म्हणजेच काय ते टोटल किती आहे, एक्स प्लस वाय बरोबर 560. नंबर 1. आता दुसरी कंडिशन काय, such twice the length of smaller part, twice the length of smaller part. Smaller काय असेल, smaller part काय असेल x, smaller part काय असेल x, larger part काय असेल y. Okay, smaller such that twice the length of smaller, twice the length of smaller part, twice the length of smaller part is equal to 1/3 of larger part. म्हणजे 2x is equal to y divided by 3. करा क्रॉस मल्टिप्लाय. 6x, 6x बरोबर काय बेटा y. 6x minus y is equal to काय येतं 0. त्या दोघांमध्ये लक्ष द्या. x plus y बरोबर 560. 6x minus y बरोबर 0. कटवा. 7x बरोबर 560. 7 8 56. x बरोबर 560 भागिले 7. 7 8 56. x बरोबर 80 आला. किती आला बेटा 80. पहिला भाग किती आला 80. इकडे 560 होतं. स्मॉलर पार्ट काय होता x होता. 80 प्लस y बरोबर 560 होतं. मग y बरोबर काय तर 560 मधून किती गेले 80 गेले. तर y बरोबर काय तर 480. 480. In a competitive examination there were 60 questions. एक कॉम्पिटिशन एक्झामिनेशन होती, त्याच्यामध्ये एकूण 60 क्वेश्चन्स विचारलेले होते. The correct answer would carry 2 marks. जो काही करेक्ट उत्तर असेल त्याला 2 मार्क होते. एकूण क्वेश्चन्स किती 60. समजून घ्या. कॉम्पिटिशन एक्झाम आहे, त्याच्यामध्ये एकूण 60 क्वेश्चन्स आहेत. 1-2 मार्काला, म्हणजे एकूण किती मार्क झाले 120 झाले. The correct answer would carry 2 marks and for incorrect answer 1 mark. Correct ला 2 मार्क, त्याला 1 मार्क. Yeshwant had attempted all the questions and he got total 90 marks. Okay, सोपा क्वेश्चन. नंबर ऑफ क्वेश्चन्स किती 60, म्हणजे करेक्ट आणि अनकरेक्ट मिळून किती 60. ठीक आहे. लेट द नंबर ऑफ करेक्ट आन्सर काय असेल x असेल, रॉंग काय असेल y असेल.
करेक्ट आन्सरला किती आहे? करेक्ट आन्सरला किती मार्क आहे? 2 मार्क्स. आणि जर करेक्ट नसेल किंवा इनकरेक्ट असेल तर त्याला -1 मार्क, 1 मार्क कमी होणार. ठीक आहे. असं जर असेल तर जी काही दुसरी कंडिशन आहे त्याच्यानुसार तर एकूण किती मार्क पडले? 90 मार्क. समजा करेक्ट आन्सर मायनस हे इनकरेक्ट आन्सर. ठीक आहे. करेक्ट आन्सर मायनस इनकरेक्ट. कंडिशन इथे बी y आहे, दोघांना ऍडिशन करा, x प्लस y बरोबर 60, 2x मायनस y बरोबर 90. कटवा. 3x बरोबर काय ते बेटा? 150. x बरोबर काय ते 50. किंवा याच्यामध्ये परत 50 प्लस y बरोबर काय ते 60. y बरोबर काय ते बेटा? 60 मधून 50 गेले तर 10. म्हणजे करेक्ट आन्सर किती आहे? 50. रॉंग आन्सर किती आहे? 10. करेक्ट आन्सर किती? 50. रॉंग आन्सर किती बेटा? 10. ठीक आहे. ओके.